तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझे कार्यकर्ते आहात, तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही संघटनेमध्ये माझ्या जीवाला जीव देता। त्यामुळं तुमच्या घरातला कुणी नातेवाईक हा जर गडबड करत असेल आणि तो त्याच्यात सापडला तर सुटणार नाही। परवा ज्या दोन मुली इथनं निघाल्या आणि पुण्यात गेल्या आणि पुण्यात त्यांनी एका फ्लॅटमध्ये धिंगाणा केला, ते नंतर धिंगाणा केल्यावर ह्या दोघींनी इतक्या चालाक त्यांनी फोनच फोडून टाकलेले होते। नंतर काय झालं, नंतर त्यांना 2 दिवस तिथं मजा केल्यावर वाटलं आता मुंबईला जावं। रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर एकाचा फोन मागितला, जरा फोन द्यावं फोन, आणि मुलगी फोन मागती म्हणून मुलगी किती तत्पर आहे बघा, मुलगी फोन मागती म्हणून त्यांनी दिला। त्यांनी दिल्यावर तिनं फोन केला आईला, ह्याला डाऊट आला आणि ह्यांनी नंतर त्या मुलीनं परत फोन दिल्यावर त्या फोनवर फोन केला तर ती आई बोलत होती। ही आईला सांगत होती, आई मी चांगली आहे, मी आता मुंबईला चाललेले, तू माझी काळजी करू नको, ती निश्चिंत राहा। आईने तक्रार केलेली होती दोघींच्या आईनी, आणि पोलीस त्याच्यावर हेच लक्ष ठेवूनच होते। तो फोन उलटा आईला आला, आईनं ताबडतोब तो नंबर पोलिसांना दिला, पोलिसांनी चेक केला, तो निघाला रेल्वे स्टेशनचा। लगेच पोलीस तिथं गेले आणि त्या 2 पोरींना पकडलं। पोरींना पकडल्यावर ती 4-5 पोरं त्यांच्या सहवात आलेली ती तर पकडलीच, नंतर खोलात चौकशी केली। जवळपास 13 ते 14 वेगवेगळ्या घरातली मुलं त्यांनी त्या 2 मुलींचा वापर केला। हा कायद्याने गुन्हा आहे। त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे आईंची मुलींची, त्याच्यावर ती पण मुलं उचललेली आहेत, ती आत्ता येरवडा जेलमध्ये। मी का सांगतो बाबांनो, सिरियसली घ्या। आपण आपल्या कामाच्या व्यापात, आपल्या व्यवसायाच्या व्यापात, नोकरीच्या व्यापात आपल्याला वाटतं की काय लक्ष द्यायचं, आणि तेच दुर्लक्ष झालं तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागते। हे उदाहरण घडलं म्हणून माझ्या पुढे आलं, म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। त्याकरता तुम्ही कृपा करून लक्ष द्या। परत असं कुणी सापडलं आणि दादा चुकलं, एवढ्या वेळेस माफ करा, एवढ्या वेळेस पदरात घ्या। आता आपल्या स्वप्नातील प्लॉट्स घेणे झाले सोपे। रायकरमाळा धायरी येथे, हिरा पार्क येथे 1, 2 आणि 3 गुंठ्यांचे बंगलो प्लॉट्स, सर्व सोयी सुविधायुक्त, रोख खरेदीवर आकर्षक सूट। अधिक माहितीसाठी संपर्क करा।